हेलो गाइस, गुड इवनिंग. एंड ये देखो छोना. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. आणि आता ब्लॉग चालू होत आहे संध्याकाळी आणि हे सगळं धावपळ होतंय या मिठाईच्या बॉक्ससाठी. तर ऍक्च्युली मी काल रात्री मॅडी ईट्स मुकबंग चॅनल बघत होती आणि त्याच्यात मी हे बघितलं आणि आय गॉट टेम्पटेड. तर मी अमोलला हे आणायला सांगितलं अँड इट डज नॉट लुक द वे आय वॉन्टेड टू लुक, बट लेट्स. हे काय आणलं मुली? काय आहे? चमचम. थांब, तू नाही खाऊ शकत. बरं हे पकड थोडं दे त्याला. Okay. So I'll taste this now. Okay, not bad. आणि हा सँडविच, कारण मी हेच बघितलं तिच्या चॅनलवर मॅडी ईट्स. मला खूप टेम्प्ट झालं रात्रीच आणि मी अमोलला म्हटलं यार प्लीज घेऊन ये. दिस यम गाइस. आणि मेन म्हणजे आय एम नॉट अ स्वीट टूथ पर्सन, बट टेम्प्ट झालं तर झालं. आणि हे बघा कांगारू आमच्या घरचं. तर दिवाबत्ती करूयात. जस्ट उठली मी, फ्रेश झाली. अमोलने डब्बा आणून माझ्या पुढे ठेवला, खाल्ला मी. म्हटलं तुम्हाला दाखवाव आणि आता होऊयात आपण दिवाबत्ती करूयात आणि मग मी तुम्हाला भेटते. येस. तर इथे आपला दिवाबत्ती आज झालेली आहे आणि मी हे बघा आमची राजपिंडी इथे आहे. इथे आपलं हे दिवाबत्ती पण झालेलं आहे आणि घरात खूप जास्त मेस आहे म्हणून मी तुम्हाला घर नाही दाखवू शकत. बट राईट नाव मला हे सगळं मेस क्लीन करायचं आहे. तर येस, हे रोजचंच काम आहे आपलं. संध्याकाळ झाली की हे सगळे कामं करायचे आणि मग डिसाईड करायचं व्हॉट टू इट अँड व्हॉट नॉट टू इट. आणि मी दुपारी खूप पोटभर जेवली आणि मी व्लॉग करणार होती पण मी नाही करू शकली कारण मी इतकी दमून आली होती की मला इतकं भूक लागली आणि मी जेवून डायरेक्ट बेडवर चालली गेली. तर मग आता मी हे साफ करते आणि अमोलला विचारते की अमोल काय खाणार आहे आणि मग वी विल सी व्हॉट आय विल कुक अँड मग मी तुम्हाला भेटते. तर हे बघा आपले भांडे इथे घासून झालेले आहेत. टफेस्ट जॉब ऑफ माय लाईफ. पण आय कॅन नॉट ट्रस्ट भांडेवाल्या बाया कारण मला खूप घाण वाटते. मला असं वाटतं की ते नीट भांडे घासत नाही तर मी त्यांच्यावर ट्रस्ट नाही करू शकत. तर मी एफर्ट्स घेऊन हे घासते. मला खूप वेळ पण लागतो बट हा सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे माझा. मी त्यांच्यावर ट्रस्ट नाही करू शकत कामाला घेऊन. म्हणून तुम्हाला माझ्याकडे कोणीच बाई दिसणार नाही कामाला. मी एकटीच काम करते. असं नाही की आय कॅन नॉट अफोर्ड बट आय डोंट वॉन्ट टू हॅव दॅम. त्याच्यानंतर इथे कोकोचं चिकन झालेलं आहे, इथे कोकोचा राईस झालेला आहे आणि आता फक्त राहिलेलं आहे तर ते अमोलचं जेवण. आणि जोपर्यंत तुम्हाला सांगणार नाही काय बनवणार आहे. काय बनवायचं आहे अमोल? तर त्याला खायचं आहे पिठलं भात. तर पिठलं भात करते आता मी त्याच्यासाठी. मी तर जेवणार नाही कारण मी दुपारीच पोटभर जेवली, आणि आता ती मिठाई खाल्ली आहे आणि मी म्हणते आय एम ऑन डायट आणि मग मी असं मिठाई वगैरे खाते मग मला गिल्ट होते. तर येस नथिंग. आपण फक्त जेवणार नाही आता आपण बनवू पिठलं आणि भात. पिठल्याची रेसिपी, तर पिठल्याची जी रेसिपी आहे ती मी ऑलरेडी माझ्या शॉर्ट्समध्ये टाकलेली आहे तर तुम्ही तिथून बघू शकता. आणि आता आपण पिठलं आणि भात बनवूया. एकदम सोपं सिम्पल रेसिपी आहेत. काही एफर्ट्स लागत नाही ते बनवायला, फक्त एफर्ट्स लागतात. तर यू नो व्हॉट आय मीन. तर आता कोकोचं जेवण थंड करते मी आणि मग पिठलं भाताला सुरुवात करते. आणि या हे आहे अमोलचं जेवण, पिठलं आणि भात. ॲज युजल न्यूज चालू आहे आणि आताच तुम्हाला दाखवतो मी हे स्वच्छ करून आणि हे परत घाण झाले. तर आता मला हे परत सगळं साफ करावं लागणार आहे. मी फ्रस्ट्रेट होऊन जाते हे कामं करून कधी बट समटाईम्स यू हॅव नो ऑप्शन्स. तर करेल मी आता हे स्वच्छ. याचं जेवण झाल्यावर थोड्या मी बसते आराम. जस्ट टायर्ड. आता याच्यावर तूप पाहिजे. बेसनासोबत तूप कोणी खाल्लं होतं?
देतो याला, मग भेटतो तुम्हाला. तर आम्ही आलो आहे आता टेरेसवर आणि टेरेसवरून असं दिसतंय आपल्याला सिटी. हे बघा, याला फक्त सुसू करायला पाहिजे कुठेही आलं की. तर टेरेसवर आलो आहे आम्ही कारण आम्हाला दळायचं होता बाजरा. तर अमोल प्रोसेस करत आहे, मग मी तुम्हाला दाखवते. मॅन्डेटरी माणूस. तर दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, कारण आय डोंट नो इथे माझा व्हॉइस कुठे चालला गेला होता म्हणून मला व्हॉइस ओव्हर करावं लागतं आहे. बट आय जस्ट वॉन्ट टू से की प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल गाईज. आणि ॲज मच ॲज यू विल लाईक ना, तितकं मला चांगलं वाटेल, तर प्लीज लाईक.